जवळजवळ सर्वांच्याच परिचयाचा असणारा, वर्षाला 1 बिलियन पेक्षा जास्त लोकांना अफेक्ट करणारा, मोस्टली यंग अडल्ट्स आणि फिमेल्स मध्ये दिसून येणारा आणि भरपूर सिम्पटम्स असणारा मायग्रेन याविषयी आपण आज बोलणार आहोत. मायग्रेन हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये तीव्र डोकेदुखी जाणवते. ही डोकेदुखी सहसा डोक्याच्या एका बाजूला होते, पण काही केसेस मध्ये दोघी बाजू सुद्धा दिसून येते. बघायला गेलं तर मायग्रेनचे भरपूर प्रकार आहेत, पण बेसिकली जे 70 to 80% लोकांमध्ये दिसून येतात ते दोन प्रकार पडतात, म्हणजे मायग्रेन विदाउट ऑरा आणि मायग्रेन विथ ऑरा. मायग्रेन विदाउट ऑरा मध्ये डोक्यामध्ये मॉडरेट टू सिव्हिअर पेन जाणवते आणि त्याचबरोबर उलटी, मळमळ यासारख्या गोष्टी जाणवतात. मायग्रेन विथ ऑरा मध्ये डोकेदुखी बरोबरच सेन्सरी डिस्टर्बन्सेस जाणवतात. उदाहरणार्थ प्रकाशाचा त्रास होणे, डोळ्यासमोर एक ब्लाइंड स्पॉट दिसणे, चक्कर येणे, बोलण्याला डिफिकल्टी होणे, चेहरा किंवा हातामध्ये बधिरता येणे. पण हा मायग्रेन होतो तरी कसा? चला बघूया. ह्या मायग्रेनसाठी मेनली 3 फॅक्टर्स कारणीभूत आहेत. ते म्हणजे जेनेटिक, एन्व्हायरमेंटल आणि लाईफस्टाईल. हा आजार आई वडिलांकडून पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होतो. म्हणजेच जर तुमची फॅमिली हिस्ट्री मायग्रेन रिलेटेड असेल तर तुम्हाला हा आजार होऊ शकतो. काही लोकांना वातावरण ढगाळ झाले की याचा त्रास होतो. मित्र हो, ह्या मायग्रेन मध्ये एन्व्हायरमेंट आणि जेनेटिक यांचा जरी कमी रोल बघायला मिळत असला तरी आपल्या भरकटलेल्या लाईफस्टाईलचा सगळ्यात जास्त रोल बघायला मिळतो. होय, मायग्रेनचे मूळ कारण आणि उपाय हे आपल्या लाईफस्टाईल मध्येच लपलेले आहेत. या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या कशा? अशा. पूर्ण झोप घेणे, चीजी खाणे, ड्रिंक करणे, स्ट्रेस घेणे, डिप्रेशन, तेलकट आणि जंक फूड खाणे, डिहायड्रेट राहणे, सहन न होणारे आणि खूप स्ट्रॉंग स्मेल असणारे परफ्युम्स, या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने मायग्रेनला लीड करतात. म्हणून या सर्वांवर कंट्रोल ठेवा आणि मायग्रेन पासून दूर राहा. ज्यांना मायग्रेनचा खूप त्रास होतो त्यांच्यासाठी काही खास टिप्स. उपाशी राहू नका, दर 3 तासात काहीतरी खा, पुरेशी झोप घ्या, ऍसिडिटी होईल असे खाऊ नका आणि पोट नेहमी साफ ठेवा.